नमस्कार मंडळी, आज आपण छान असं पालक पनीरची रेसिपी पाहणार आहोत. आज माझ्या मुलींनी हट्ट केला होता की मला आज पालक पनीरची भाजी खायची आणि ती पण सुद्धा मला तू झटपट अशी बनवून दे. म्हटलं चल मग आता तुला छान अशी झटपट अशी पालक पनीरची रेसिपी बनवून देते. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. बघा, सुरुवातीला मी कढई घेतलेली आहे. बघा, मी पालक घेतलेला आहे 1 पाव, थोडासा कोथिंबीर सुद्धा घेतलेला आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 3 ते 4 यामध्ये लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे. आता आपल्याला जो पालक आहे छान असा मऊ करून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा पालक मऊ करून घ्यायचा आहे. बघा, पालक संपूर्ण थंड झालेला आहे आणि याची आपल्याला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्याच कढईमध्ये पण मी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर बघा, मसाले घेतले, कांदा, टमाटर, लसूण, काजू, जिरे आणि धने आणि अद्रक घेतली आहे. बघा, एवढेच मसाले घेतलेले आहे आणि हे मसाले आपण आता तेल घालून मी छान असं भाजून घेतलेले आहे. बघा, अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहे. थंड करून याची छान आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, 2 चमचे मी दही घेतलेलं आहे, ताजं दही आणि पावडर मसाले, तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला. आता हे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे दह्यामध्ये आणि याची छान अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. दही घातल्यानं आपल्या भाजीला चव अप्रतिम येते. तुम्ही दही नक्की घाला. बघा, मिश्रण फेटून झालेलं आहे. त्यानंतर बघा, त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये बघा मी मसाला घातलेला आहे. आता या मसाल्याचं आपल्याला छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीचं वाटण बनवलेलं आहे. त्यानंतर बघा, त्याच कढईमध्ये बघा मी थोडंसं तूप टाकलेलं आहे 1 चम्मच आणि 1 पडी मी यामध्ये तेल टाकलेलं आहे. आपण जे मसाल्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे ते मसाल्याचं वाटण आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे. बघा, वाटण छान परतून झाल्यानंतर आपण जी पालकची प्युरी बनवलेली आहे ती सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला पालकची जी प्युरी आहे ती सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. बघा, छान मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही जी प्युरी आहे छान अशी परतून घ्यायची आहे. जेवढी छान पालकची प्युरी परतल्या जाईल ना तेवढी आपली भाजी चवीला अप्रतिम अशी बनून तयार होते. त्यानंतर बघा, आपण जे दही फेटलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे सुद्धा छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे. बघा, मसाला छान परतून झालेला आहे. त्यामध्ये बघा थोडंसं पाणी टाकायचं. त्यामध्ये यामधला मसाल्यामधला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि आपली जी मसाला आहे तो खूप छान पद्धतीने परतला जातो. बघा, अशा पद्धतीने छान असा मसाला परतून घेऊया. त्यामध्ये बघा 1 ते 2 मिनिट असं झाकण ठेवून आपण याला वाफ काढून घेऊया. तोवरती बघा, एक मी पॅन घेतलेला आहे. थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. आता बघा, 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. हे पनीर आपल्याला सर्व बाजूने छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने अलट-पलट करून आपल्याला सगळ्या बाजूनी छान असं भाजून घ्यायचं आहे. यावरती तुम्ही मसाले सुद्धा घालू शकता. तिखट, मीठ, हळद सुद्धा यामध्ये घालू शकता. बघा, अशा पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे मसाला. आपलं पनीर भाजून घेतलेलं आहे. आता हे एका डिशमध्ये आपण काढून घेऊया. बघा, पनीर भाजून झालेलं आहे. त्यानंतर बघा, आपली जी ग्रेव्ही आहे, मसाला पाहूया तो. बघा, छान मस्त मसाला झालेला आहे आपला. बघा, मस्त झालेला आहे छान. त्यामध्ये आता तुम्हाला पातळ घट्ट ज्या पद्धतीने हवा आहे त्या पद्धतीने यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. बघा, यामध्ये मी थोडंसं पाणी, अर्धा ग्लास पाणी घालून घेत आहे. बघा, आता याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला एक. वरून बघा, थोडीशी यामध्ये मी कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि पनीर कट करून घेतलेला आहे. तो सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. बघा, मस्त चमचमीत असा आपला पालक पनीर जो आहे बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. बघा, पाहू शकता आपण रेस्टॉरंट पेक्षाही अप्रतिम असा घरी आपण पालक पनीर बनवू शकतो. खूप छान झाला होता. मी टेस्ट सुद्धा केला होता. अप्रतिम याची चव होती. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. भाताबरोबर, पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता. खूप छान झाला होता. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे कमेंटद्वारे मला नक्की कळवा. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.